नेरूळमध्ये राहणारे एक 82 वर्षाचे ग्रस्त आमच्याकडे आले. ते सेवानिवृत्त आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की साधारणतः 6 ते 7 दिवसापासून त्यांना काही अनोळखी व्यक्तींच्याकडून कॉल आले. मग ते नॉर्मल कॉल्स होते आणि काही व्हॉट्सअप चॅटिंग पण होते त्याच्यामध्ये. आणि त्या पुढच्या व्यक्तींनी त्यांना असं भासवलं की BSNL कंप्लेंटच्या डिपार्टमेंटमधून ते बोलत आहेत आणि त्यांच्या आधार कार्डचा काहीतरी मिसयूज होत आहे आणि त्या आधार कार्डचा वापर करून की त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि साधारणतः पुलवामा अटॅक, देशद्रोह, नार्कोटिक्सच्या काही केसेस ह्याच्यामध्ये या ग्रस्ताचा सहभाग आहे आणि त्याच्याविषयी त्यांच्याविरुद्ध कंप्लेंट दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यांचं व्हेरिफिकेशन सुरू असल्याचं त्यांनी त्यांना सांगितलं. त्यानंतर पुढची स्टेप त्यांना सांगितलं की तुमचं व्हेरिफिकेशन सुरू आहे, त्यासाठी तुम्हाला रिझर्व्ह बँकेमध्ये काही पैसे ठेवावे लागतील आणि रिझर्व्ह बँकेकडून त्यानंतर नार्कोटिक्स डिपार्टमेंटकडून सुद्धा तुमची चौकशी होणार आहे आणि चौकशी झाल्यानंतर तुमच्याकडून जे पैसे घेतले जाणार आहेत ते तुम्हाला परत मिळणार आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मिसेसचा सुद्धा सहभाग आहे असं त्यांना भासवलं. त्यामुळे ते प्रचंड घाबरले आणि त्यांनी साधारणतः 4 टप्प्यामध्ये 32 लाख रुपये ते जे फ्रॉस्टर होते की त्यांच्या सांगण्यावरून 4 वेगवेगळ्या बँक अकाउंटला ऑनलाईन ट्रान्सफर केले. मग अशा पद्धतीनं साधारण त्यांची 32 लाख रुपये फसवणूक झाली आणि यानंतर सुद्धा त्यांना आणखीन पैसे मागण्यात आले. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे आणि मग ते लगेच त्यांच्या नातेवाईकांना घेऊन ते आमच्या पोलीस स्टेशनला आणले. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर आम्ही तात्काळ CR नंबर 65 IT ॲक्ट फोर्जरीची कलम, चिटिंगची कलमे लावून आम्ही दाखल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे बँक अकाउंट आम्ही फ्रीज केलेले आहेत आणि टेक्निकल तपासावरून आम्ही लवकरच त्यातील आरोपींचा शोध घेत आहोत. जर बघायला गेलं तर तसं या फिर्यादीचा त्याच्यामध्ये काही संबंध नाही आहे. हे सेवानिवृत्त आहेत आणि वयस्कर आहेत. ते आणि त्यांची पत्नी असे दोघे मिळूनच या ठिकाणी नेरूळला राहतात. त्यामुळे ॲक्च्युली याच्यामध्ये त्यांचा काही सहभाग नाही आहे, परंतु त्यांच्या वयाचा आणि जे ह्युमन बिहेवियरचे विकनेसेस आहेत त्याचा फायदा घेऊन या पुढच्या व्यक्तींनी भावनिक करून त्यांना घाबरवून हे पैसे काढलेत आणि त्यांची फसवणूक केलेली आहे.